होता हो काका आता मला तो क्षणाक्षणाला दिसू लागला पण खरं सांगू का तुमचे आभार मानले पाहिजे कारण मनात ठिकाणी भीती निर्माण होती हो अहो त्यात संकट आलं होतं पण ते संकट तुम्ही दूर केलं असं कर्तव्य पूर्ण केलं संशय तुझ्या तू कोण कोणाची कोण राहण्याचं वसतिस्थान नाव काय तुझं अहो नाव माझं राजश्री राजश्री हो वा वा नाव माझं राजश्री रम्य नगरीचे राज करते हा रोमहर्ष यांची कन्या आले होते मनाच्या मिरवणुकीसाठी हे सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी पण मला माहित नाही हो ही संकट इथं लपून राहतात निसर्गाची दिशा पाहता पाहता स्वतःची दशा झाली असते बरं झालं पण खरं सांगू का अहो ते आमचे सैनिक होते ते माझ्या बरोबर होते आता बाबांना सांगणार त्याचे काही उपयोग नाही हो त्यांना कामावर ठेवायचं नाही सांगणार मी त्यांना कोणाकोणाला ठेवणार सैनिकांना माझं रक्षण त्यांनी केलं नाही म्हणून असं करणार ते आता सर्व काही तुझ्या हाती आहे हो परंतु राजकारण नाहीस तर म्हणून पण खरं सांगू का ते आले नाही ते बरं झालं एका हाताने आपली भेट झाली नाही अशा जागी अगदी मी वेळेवर पण खरं तुमचे आपण आपली ओळख झाली माझं नाव माझं शिवराज राहण्याचं वसतिस्थान विचारू नकोस आई बाप कोण विचारू नकोस विचारलंस तरी सांगणार नाही हे विचारू नको नको विचारू तुम्हाला एक विचारू खरं सांगशील खरं नक्की ऐका तरी तुमचं लग्न झालं लग्न हो माझं लग्न तुला काय करायचंय असं नाही तुम्ही तारुण्यात प्रवेश केला मी सुद्धा तारुण्यात प्रवेश केला आणि अनोळखी व्यक्ती समोर आली ना की तरुण मंडळींना हेच विचारतात तुझं लग्न झालं का म्हणून विचारलं नाही माझं लग्न झालेलं नाही बरोबर कारण सांगू का कारण माझे बाबा मला सांगतात बाळ अजून तू लहान आहे मी अजून लहान आहे ग माझे बाबा सुद्धा असंच सांगतात मला हो पण मला जाते ना मी आता मोठी झाली आणि म्हणत तुम्हाला एक विचारायचं ज्या गायीचं रक्षण तुम्ही केला आणि म्हणत त्या गायीचं अर्पण हे तुमच्या चरणी मला करायचं मला तुमच्याशी लग्न करायचंय लग्न सुखाने संसार करायचा माझं भविष्य मला माहित नाही तुला काय कर्म भविष्य देणार आहे काय 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 म्हणाले लग्न माझ्याशी तुमच्याशी मला विचार सुद्धा करू नको असं काय करता एक वेळ त्या सप्त सर्पासुराचं स्वप्न पहा तर माझं स्वप्न पाहू नको असं काय करता त्याला कारण आहे आमच्यात काही कमी आहे का त्याला कारण आहे कोणतं तुमच्यात काहीच कमी नाही मग असेल तर ते लग्नानंतर कळतं सर्वांचं काहीच कळत नाही कारण हा भाग जरा थट्टेचा पण खरं कारण काय माहितीये का माझ्याशी लग्नाचा विचार सुद्धा करू नकोस कारण माझा भूतकाळ सुद्धा अंधारात वर्तमान काळ सुद्धा अंधारात आणि मला वाटतं भविष्यकाळ सुद्धा अंधारात हो नाही असं बोलू नका त्याला कारण आहे कोणतं त्याला कारण आहे कोणतं मी कुठं राहतो मी काय करतो माझे आप्तेष्ट काय करतात हे ज्यावेळी तुला सांगेन ना आपोआपच तू नकार देशील आणि जाशील नाही का नाही मी आता मनावर ठरविलं लग्न करायचं फक्त आणि फक्त तुमच्याशी आणि असं जर नाही घडलं ना कुठेतरी जाऊन जीव देईन हे बघ मला इतरांसारखं करायचं नाही इतर प्रेमी काय करतात आधी प्रेम करून मोकळे होतात आधी प्रेम करून मोकळे होतात नंतर आई बाप परवानगी देत नाहीत म्हणून आत्महत्या करतात ते मी करणार कुठं मला सांगा असं काय असेल माझं राहण्याचं वसतिस्थान कुठे माहितीये का तू म्हणालीस की तू एक राजकन्या आहेस म्हणजे राजा विद्यात ऐश्वर्य संपन्न असं तुझं जीवन आहे कोणत्याही गोष्टीची भिन्नता नाही पण मी जे राहतो ना ते ठिकाण कोणतं माहितीये का स्मशानभूमी स्मशान
स्मशानभूमीत मी राहतो. ही थट्टीची वेळ तेव्हा थट्ट करू नका. खरं नाही ती सांगा ना. मी सत्यच सांगतोय, माझं राहण्याचं वसतिस्थान हे स्मशानभूमीच आहे. मी एका स्मशानभूमीत राहतो आणि माझे बाबा हे स्मशान वैरागी आहे. स्मशान वैरागी आहे. आम्हाला राहण्यासाठी घर नाही. या भूमीचं अंतरून आणि आकाशाचं पांघरून हेच आमचं जीवन आहे. त्यामुळं माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे. तुमच्या मुखातील शब्द ऐकले. क्षणभर विचारा ना. तुम्हाला सोडावाने दूर जावं, पण नाही असं नाही करणार. कारण संकट समय तुम्ही धावून आला. अहो, आनंदाच्या समयी सारे जर गोळा होतील, पण दुःखाच्या समयी कुणी येत नाही. अहो, संकट समय तुम्ही धावून आला. या काळाचं रक्षण तुम्ही केलं आणि म्हणूनच आतापर्यंत मला सारी सुख प्राप्त होती. आणि तुमच्याबरोबर लग्न केल्यानंतर ती सुख मला मिळणार नाही हे मला ज्ञात आहे. आणि म्हणूनच सांगते तुम्हाला, तुम्ही ज्या परिस्थितीत खाल त्या परिस्थितीत मी आहे. जो घास तुम्ही खाल तो घास मी आनंदाने खाईल. हा आमचा शब्द आहे. फक्त लग्नाचा होता तुमच्याजवळ नाही. हा झाला तुझा निर्णय. हो, पण हेच एकदा स्वतःच्या आई बापाला जाऊन सांग. मला खात्री आहे ते कधीच परवानगी देणार नाही. अहो नाही ते कधी होकार देणार नाही. कारण आपल्या कन्येचं भवितव्य विवाहानंतर नेहमी सुखातच राहावं ही प्रत्येक आई बापाची इच्छा असते. त्यामुळं स्मशानात येण्यासाठी कशाला परवानगी देते? एक सांगू का तुम्हाला? अहो, प्रत्येक मातृपितृ देवतेला आपल्या बालकाचं हे सुख प्रिय असतं. आणि म्हणूनच तर माझं सुख म्हणजे तुम्ही आहात आणि माझी पिताजी माझी आई त्याला नाकारणार नाही हा आमचा शब्द आहे. तेव्हा फक्त तुमचा होकार आम्हाला. म्हणजे मी स्मशानात राहतो. माझे बाबा हे स्मशान वैरागी आहे. चालेल मला. हे सगळं माहीत असून सुद्धा तू माझ्याशी लग्न करण्यास इच्छुक आहेस? हो, अहो मी सुखानं राहीन. मी आनंदानं राहीन. तुम्हाला कधीही त्रास देणार. धन्यवाद देतोय मी तुला. कारण माणूस धनानं किती श्रीमंत आहे त्यापेक्षा मनानं किती श्रीमंत आहे हे जाणून जर का विवाह संबंध जोडले गेले तर कोणाचंही वावलं होणार नाही. प्रत्येकाचे संसार सुखाचे होणार आहे. आता प्रेम या उपासक दृष्टीने तू माझ्याजवळ पाहिलंस. गेल्याच्या प्रेमाचा स्वीकार आवडले तुझे ते पवित्र विचार. माझ्या या अवस्थेत सुद्धा माझ्यासोबत राहण्याची तयारी तू दर्शविली. म्हणून आनंदानं गेल्याच्या प्रेमाचा स्वीकार. तुम्ही आमचा स्वीकार केला हे आमचं भाग्य. एवढंच कशाला? अहो, तुमच्या मनातील माणुसकी आणि त्या माणुसकीवरती आम्ही प्रेम केलं आणि म्हणूनच सांगते तुम्हाला. अहो, जसं तुम्ही बोलू लागला आपली ओळख नसताना या ठिकाणी आपण भेटलो, पण तुमच्या मुखातील शब्द आणि माझ्या मुखातील शब्द हे ज्यावेळी जुळले ना त्यांना एक नवा सूर भेटला. आणि तो सूर कुठेही माहिती आमच्या हृदयात. आणि तोच सूर मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला शब्द शब्द ऐकता सूर जुळाले. शब्द शब्द ऐकता सूर जुळाले. सुरात माझे तुला प्रेम करावे. सुरात
विस्तारमध्ये लग्न, प्रेमाचा विस्तारमध्ये लग्न. बऱ्याच वेळा काय होतं, प्रेम कोणताही विचार न करता केलं जातं आणि नंतर विवाह जुळताना ते शक्य होत नाही. पण आता असं नाहीये. माझी जी काही परिस्थिती आहे ती तुला आधीच सांगितलेली. त्यामुळे तिथं जाऊन काही वावगं करू नको. माझं समर्थ माझ्या तू बाबांना आवडशील हे मला मान्य आहे. बाबा तुला आवडतील की नाही मला सांग. खरं सांगू का, मी माझ्या बाबांनंतर यांच्यावर प्रेम करणार. हेच माझे बाबा. आशीर्वाद घेऊन सर्व काही परिस्थिती त्यांना जाऊन सांगत. बरोबर ते ज्येष्ठ आहे. मुखाकडे पाहू नको. माझी अनुमती घेऊन तू कसलेला पुष्कळ कालावधी माग गेला. पापाचं हृदय हे सकंत मारत पापाचं मन समाधानी करे. अरे एक क्षण का तू माझ्या सानिध्यात नसलास की माझं चित्त विचलित होत. मला क्षमा करा. तुमचे आग्रह घेण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो होतो. पण या समाजामुळं मी तुम्हाला लावून टोचून बोललो. तुम्हाला जर राग आला असेल तर मला क्षमा करा. माझं चुकलं. कराल क्षमा. आज काहीतरी दुर्य लवलेला आहे. कारण अरे एवढा होता तेव्हा मस्त तुला मी लहानाचा मोठा केला. माझा त्या माझ्या मुलाचे प्रत्येक इच्छाकांक्षा मी पुरविले. मी ओळखतो तुला शिकांत ओळखतो. म्हणून एवढा मायेनं पोटात शिरून बोलतोय. नेहमीप्रमाणे अरण्यात मी फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो. पण त्या ठिकाणी एक आगळीवेगळी घटना घडली. कोणती? कोणीतरी म्हणे सप्त सर्पासुर. सप्त सर्पासुर हा उन्मत्त एका स्त्रीच्या
रक्षण केलं. निसर्ग नियमानुसार तिनं प्रेमाची प्रेममाला माझ्याकडे म्हणून भयभीत झाला, घाबरू नको. मी जरी तुझा बाप असलो तरी प्रत्येकाच्या भावना मला समजतंय. तू तरुण वय आहे तुझं, तारुण्यापणापण झालाय तुझं. तारुण्यात अशा गोष्टी होणं साहजिकच आहे, दोष तुझा नाही. हा निसर्ग नेम तुला तुझा मजवाला भवितव्य तुला खचून जाऊ नको. पुढे काय घडलं? मी तिला सर्व काही समजावे, सगळं सांगितलं, पण ती माझ्याशी लग्न करण्यास उत्सुक आहे आणि म्हणून मी तिला तुमच्यापर्यंत घेऊन आलो. या स्मशानात सर्व काही मान्य केलं. तिला काही समजावण्याची गरज नाही. मी तिला मुलाला मी संस्कारात वाढविलं, संस्काराचा विचारोपण त्याच्यावर केलं. त्या माझ्या मुलाची आवड मला पाहायची आहे. त्या मुलाची आवड, त्या मुलाचं भवितव्य मला पाहायचंय. कुठे? तिला घेऊन येतो. स्मशानभूमी आहे, मला माहिती आहे. तू राजा बनलाय, त्यामुळे स्मशानभूमी म्हणजे काय नंतर तुला माहित कसं आहे. आज प्रथमच पाहतास ही स्मशानभूमी आहे. कित्येक प्रेत इथं जाळली जातात. त्याची जी दुर्गंधी आहे, ही जी राग दिसते ना, जी माझ्या अंगाला आहे, ही जी राग दिसते, जी माझ्या बाबांच्या अंगाला आहे, ही प्रेत जळलेली राख आहे. मी तुला सांगितलं होतं की माझे बाबा हे स्मशान वैरागी आहे. स्मशान वैरागी हा असाच असतो. संपलं गेला. पण हो, तुमच्या भविष्याचा विचार करा, तुमच्या सुखाचा विचार करा.
सांगाल काही बी आहे, सोडून द्या. तुझ्या श्रीमंतीचा अहंकार तुला आडवा येतोय आणि या स्मशानात तू राहू शकत नाही. राज चुकतोय. हा जन्मदाता बाप तुला सांगतोय चुकतोय. कसा काय मी चुकतोय? मी प्राप्त परिस्थितीचं अनुकरण केलं. घडलेल्या प्रसंगाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं. काय म्हणाला? प्रेम पुष्प हिन तुझ्या चरणावर वाहिलं. त्याला तू दुजोरा दिला. चुकलं माझं. तुमच्या प्रेमाच्या अनाहता झाले. लग्न करीत तुझ्याशी ते शब्द तुझ्या मुखावरचे वचनातून बाहेर पडले. मग आता का मागं घेतोय? माझी चूक मला कळलेली आहे. माझी चूक मला कळलेली नाही. दिलेलं वचन मोडलं तरी चालेल, पण अशी गर्विष्ठ स्त्री, अशी अहंकारी स्त्री, जिला आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे, अशी स्त्री मला माझ्या आयुष्यात नको आहे. नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय. नाही मनापासून प्रेम केलं मी तुमच्यावर. मला तिच्या मनाचा अर्थ पाहू ही तिची प्रामाणिक इच्छा आहे. तर तुम्ही बोलता तू एक वीर आहे. वीराच्या मुखातून सुटलेला शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होय. तसा तो बाण पुन्हा मागाने घेता येत नाही. तसा तुझ्या मुखातून एका वीराच्या मुखातून निघणारा शब्द मागं घेणं म्हणजे टाकलेली थोडकी तिच्या इच्छेचा अनादर करू नकोस. एका स्त्रीच्या बंधाचा मान तुझ्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाह. कारण तुझा उज्ज्वल भवितव्य तुला हार देतय. या स्मशान वैराग्याच्या नादी लागून तुझा भावी आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. जय शिवशंभो. जय जय चंद्रमौली. बाबा, आजपर्यंत तुमचा कोणताच शब्द मी पाहिलेला तुटलेला नाही, आणि आज तुम्ही स्वतः म्हणून मला सांगता आहात की जा, दिलेल्या वचनाचा भंग करू नकोस. शिवाय तिच्या मनातील पवित्र भाव जागृत झाले, क्षणभर ती मायातीत झाली म्हणून न तुम्हाला दूषण देईल. पण तुम्ही मला लहानाचं मोठं केलं. तुमच्याशिवाय मी कसा काय पाहू शकतो? नाही तू जाऊ शकत, नाही तुमच्याशिवाय राहू शकत. मी काय तुझ्या आयुष्यभर सोबतीला नसणार. अरे जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणारच आहे. आई बाबाचा प्रेम, आई बाबाची माया ही कायम राहणार आहे. पण आई बाबाचा घर हे कधीही शिल्लक राहणार नाही. आम्ही आज आहोत, उद्या नाही. पण तुझ्या भावी आयुष्यात तुला जोडीदार म्हणून हीच उपयुक्त ठरेल. तेव्हा या बापाची आज्ञा अवमान्य करू नकोस. सांग, जशी कृपा शास्त्र आतापर्यंत मी तुझ्यावर घेतो, तशीच कृपा दृष्टी माझी तुझ्यावर नाही. तुमची आज्ञा शिवसावी आहे. वचन देऊन मोकळा झालेला मी कोणत्याही प्रसंगात मी तुझी साथ सोडणार नाही. आज स्वतः बाबांनी आमचं प्रेम स्वीकार केलेलं आहे. या स्मशानभूमीचा त्याग करून आपण मार्ग मिळेल त्या दिशेने जाऊया. आपलं भविष्य कुठं आहे स्वतः शोधूया. पण याच्यासाठी माझ्या बाबांचा आशीर्वाद घेणं त्या तुमच्या शिवराजाला आशीर्वाद द्या. त्या तुमच्या शिवराजाला आशीर्वाद.
नाही. तुला मला या विश्वात अज्ञान ठेवायचा नाहीये. सर्व गोष्टीत मी तुला निष्ठांत केलंय. आता राहिलेली ती फक्त सहनशीलता. कारण आतापर्यंत या स्मशानभूमीत या बापाच्या पातळ छायेखाली होता. तुला या विश्वात कोणत्याही कधी कलापासून भीती नव्हती. पण आज तू या बापाचा बोध करून घेणार. विश्वात सर्व संकटांना तुला तोंड द्यावं लागेल. त्या प्रत्येक संकटाला तोंड देण्याची कुवत तुझ्यात हिंमत आहे की नाही हे मला प्रत्यक्षाला माहित आहे. आणि वेळ आली प्रेमाचा विकास काय करून आपण स्मशानभूमीपर्यंत गेलोय. तिथं प्रकार घडला तो फार आगळा वेगळा. कुमार पण आपलं भविष्य आपल्याला शोधायचं आहे. आपल्या भविष्यात कोणतं पुनरावृत्ती सामावलंय हे आपल्याला वीराच्या हातून शस्त्र पडणं
मृत्यू तुला प्राप्त झालाय अर्थात काही तुला मारला चांडळा हिच्या पाठी मला प्रतिकार केलाय जनरल दशोधर नाट्य मंडळाच्या याचा स्वीकार करत आहे पण याचं रक्षण कोणत्या